Yesterday we have discussed about the history and background of Income Tax Act. Then we also discussed the heads of income tax. Why any taxpayer, any assessee, any person, why he pay the tax? त्याने कर का भरावा याच्यावर आपण चर्चा केली की टॅक्स इज अ कंपल्सरी टेकन बाय द गव्हर्नमेंट. वाय टॅक्स कॅन बी पेड? कर का भरावा? तर कर भरण्याच्या अनेक कारणावर आपण काल चर्चा केली की सरकार, गव्हर्नमेंटचं उत्पन्न म्हणजे कर आहे आणि विविध प्रकारचे कर सरकार आपल्याकडून वसूल करते, सक्तीने वसूल करते. परंतु या कराचा उपयोग, द यूज ऑफ द इन्कम फ्रॉम टॅक्स, द गव्हर्नमेंट यूज इट इज फॉर सोशल वेलफेअर. सामाजिक हित साधण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा तुमच्या आमच्याकडून कर रूपी वसूल केला जातो आणि त्याच पैशाचा वापर हा सरकार विविध कामासाठी करते. त्यामध्ये आपण बघितलं होतं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मीन्स व्हेरियस रोड्स, वेगवेगळ्या प्रकारची दळणवळणाची साधनं असतील, ज्यामध्ये रस्ते आहेत, विशेष करून रेल्वे आहेत, या सर्वांसाठी जो काही पैसा लागतो तो पैसा हा दुसरा कुठूनही वसूल होत नाही, तर तो आपल्या करमधून वसूल होत असतो. म्हणजे कर रूपी वसूल केलेला पैसा हा आपल्याच हितासाठी वापरला जातो आणि म्हणून सर्वांनी कर, टॅक्सेस हे भरलेच पाहिजे. कराची माहिती घेताना आपण बघितलं अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कर असे दोन प्रकार पडतात. डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स. ज्या वेळेला एखादा व्यक्ती ज्याच्यावर कर बसतो तो प्रत्यक्ष भरतो त्याला प्रत्यक्ष टॅक्स कर असं म्हटलेलं आहे, डायरेक्ट टॅक्स असं म्हटलेलं आहे. अप्रत्यक्ष कर म्हणजे अप्रत्यक्षरित्या तो भरला जातो, म्हणजे कर भरणारा व्यक्ती वेगळा असतो आणि त्याचा बोजा शेवटपर्यंत येऊन दुसऱ्यावर पडतो. म्हणजे तो टॅक्स जो आहे तो टॅक्स हा कॅरी फॉरवर्ड पुढं केला जातो, त्याला इनडायरेक्ट टॅक्स, अप्रत्यक्ष कर आपण असं म्हणतो. सेकंड इयरला तुम्हाला अप्रत्यक्ष कराबद्दल माहिती घेतलेली आहे. आता भारतामध्ये फक्त एकच इनडायरेक्ट टॅक्स, अप्रत्यक्ष कर हा काही वस्तूंना सोडून, काही उत्पादनांना सोडून हा वसूल केला जातो आणि तो म्हणजे वस्तू व सेवा कर कायदा, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट 2017, जो की आपल्याकडं 1 जुलै 2017ला लागू झाला. पण त्यावर आपण आता जास्त डिस्कशन करणार नाही. परंतु आपल्या भारतामध्ये 1860 पासून विविध प्रकारचे कर अंमलात आले आणि 1922 पासून ब्रिटिश सरकार असताना 1922 साली सर्वप्रथम आयकर अस्तित्वात आला आणि 1922 ते 1961 पर्यंत त्याच्यामध्ये विविध प्रकारचे अमेंडमेंट्स, वेगवेगळ्या तरतुदी होत गेल्या आणि 1961ला भारतीय संसदेने, पार्लमेंटने इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 हा मंजूर केला आणि तो इम्प्लिमेंटेशन केला. जसं मी आधी म्हणलं की वित्तीय वर्षाची सुरुवात होते तेव्हापासून ह्या वित्तीय प्रक्रिया ज्या असतात, विविध वित्तीय क्रिया ज्या असतात, त्या प्रक्रिया ह्या सुरू होत असतात. म्हणून 1 एप्रिल 1962 द इन्कम टॅक्स ॲक्ट इम्प्लिमेंटेड. फ्रॉम व्हेन? 1 एप्रिल 1962. 1 एप्रिल 1962 पासून हा इन्कम टॅक्स ॲक्ट आला आणि ज्यावेळेला एखादा ॲक्ट येतो त्या ॲक्टमध्ये काही कन्सेप्ट्स, इम्पॉर्टंट टर्म्स यांच्या व्याख्या दिलेल्या असतात. त्या संकल्पना या स्पष्ट करून दिल्या असतात की त्याचा कुठलाही वेगळा अर्थ काढला जाऊ नये. कारण कायद्याने मान्यताप्राप्त ज्या टर्म्स आहे त्याला असंच म्हणावं. ॲसेसी म्हणजे काय? तर ॲसेसी म्हणजे अ पर्सन. मग पर्सन म्हणजे काय हे सुद्धा यामध्ये क्लिअर कट दिलेलं आहे. तर आज आपण ह्या ज्या टर्म्स आहे या टर्म्सबद्दल थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत. आज आपण फक्त महत्त्वाच्या 4च टर्म्स घेणार आहोत, ज्यामध्ये विशेष करून ॲसेसी, पर्सन, असेसमेंट इयर अँड प्रिव्हियस इयर या 4च टर्म्सची माहिती आपण घेणार आहोत आणि मग हळूहळू बाकीच्या टर्म्स आपण घेणार आहोत. म्हणजे तुमचा जो पहिला चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट्स ह्या तुमच्या क्लिअर होतील.
आणि ह्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय आपल्याला इन्कम टॅक्स ॲक्ट समजणार नाही. आणि म्हणून सर्वप्रथम जी इम्पॉर्टंट टर्म आहे ती आहे SSC. व्हॉट इज द SSC? त्या SSCची डेफिनेशन ही इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये दिलेली आहे. ही काही तुम्ही आम्ही तयार करू शकत नाही किंवा ही मी माझ्या मनाने सुद्धा तुम्हाला सांगत नाही आहे. मग कोणाला SSC म्हणावं? जो कर भरणारा असतो. हु इज द लायबल फॉर पे द टॅक्स or any company, any firm, any organization appointed a representative who is his assessee. It is assessee, a person. हा जो टॅक्स आहे इन्कम टॅक्स हा आकारला जातो एका व्यक्तीकडून. आणि म्हणून ती व्यक्ती म्हणजे काय हे आपण हळूहळू आपल्याला त्या टर्म्स बघायच्या आहेत. सर्वप्रथम बघूया आपण डेफिनेशन ऑफ SSC which is mentioned in Income Tax Act in section 2(7) of Income Tax. As per section 2(7) of the Income Tax Act 1961, unless the contest otherwise required, the term SSC means a person. SSC means a person by whom any tax or any other sum of money is payable under this act. This is अतिशय क्लिअर अशी व्याख्या दिलेली आहे की व्हॉट इज मीन बाय SSC. SSC कोणाला म्हणावं? SSC मीन्स अ पर्सन बाय whom any tax or any other sum of money is payable under this act, and it include person in respect of whom any proceedings under this act has been taken for assessment of income tax. Deemed SSC under provision of this act, any person deemed to be a SSC in default under any provision of this act. या ॲक्ट प्रमाणे अशी व्यक्ती की जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरण्यासाठी नेमलेली आहे किंवा लायबल आहे, जबाबदार आहे किंवा कुठलाही कर भरण्यासाठी जबाबदार आहे, त्याला अ पर्सन SSC म्हणून इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 सेक्शन 2 अंतर्गत म्हटलेलं आहे. मग पर्सन, इट इज क्लिअर इन द इन्कम टॅक्स ॲक्ट दॅट व्हॉट इज मीन बाय पर्सन? अ पर्सन मे बी अ सिंगल पर्सन. एक व्यक्तीसुद्धा व्यक्ती असू शकतो. शब्दशः आपण जर इंग्लिशमधून मराठीत अर्थ करण्याचा प्रयत्न केला तर पर्सन म्हणजे व्यक्ती, बरोबर. एक व्यक्ती म्हणजे पर्सन. परंतु इथं पर्सन म्हणजे फक्त व्यक्ती का? नाही. कारण वर म्हटलेलं आहे, तुम्ही जी व्याख्या व्यवस्थित जर ऐकली, व्याख्याचा जो डेफिनेशनचा जो सेंटेन्स आहे, व्याख्याचा जो वाक्य आहे, ते वाक्य जर व्यवस्थित आपण वाचलं आणि समजून घेतलं तर आपल्याला असं लक्षात येईल की तिथं म्हटलं आहे it includes SSC means a person by whom any tax or any other sum of money is payable under this act. या करारानुसार जो व्यक्ती कर भरण्यासाठी जबाबदार आहे किंवा कुठलीही पैसा, कुठलाही मनी भरण्यासाठी लायबल आहे. आता कुठलाही मनी पैसा का म्हटलंय तर समजा एखाद्याने इन्कम टॅक्स उशिरा भरला, लेट भरला तर पेनॉल्टी लागते. ती पेनॉल्टी असेल, रिफंड असेल, ज्यावेळेला इन्कम टॅक्सचं हे भरलं जातं ITR इन्कम टॅक्स रिटर्न, त्याला जे रिफंड येतं ते, किंवा पेईंगमध्ये आला असेल तर इन्कम टॅक्स भरावा लागेल. या सगळ्या गोष्टी म्हणून इथं म्हटलेले अमन अशी जबाबदार व्यक्ती. मग आता व्यक्ती म्हणलं तर आपण काय म्हणू? फक्त एखाद्या व्यक्तीलाच हा कर बसतो का? तर नाही. मग तिथं इन्कम टॅक्समध्येच खाली व्यक्ती म्हणजे काय याची पण व्याख्या दिलेली. अ पर्सन मीन्स अ अनडिवायडेड हिंदू फॅमिली. इफ एकत्र कुटुंब पद्धती जर असेल, आता फार कमी ठिकाणी राहिली परंतु आहे,
ज्यावेळेला एकत्र कुटुंब पद्धती असेल आणि त्या ठिकाणी उत्पन्न कमवणाऱ्या कुटुंब एकत्र राहतं, 20, 25, 30 व्यक्ती एकत्र राहतात, मग ते सगळे इन्कम टॅक्स भरण्यासाठी लायबल आहे का? तर नाही. त्यांच्यापैकी जो प्रतिनिधी म्हणून नेमला असेल, कारण अनडिवायडेड हिंदू फॅमिलीमध्ये काम करणारे जास्त लोक असतात, परंतु त्यापैकी एका व्यक्तीला इथं SSC म्हणून गृहीत धरलं जाईल आणि ते सर्वांनी मिळून त्याला नेमलेलं असेल. अ पर्सन मीन्स अ सिंगल पर्सन. पहिला व्यक्तीचा अर्थ काय? तर सिंगल व्यक्ती असेल. जसं आता मी आहे, आय एम अ पर्सन पेईंग अ इन्कम टॅक्स, आय एम SSC. मी सिंगल पर्सन SSC आहे का? आय एम गेटिंग अ सॅलरी. मी पगार घेतो. पगार जर माझा दिलेल्या स्लॅबपेक्षा जास्त असेल तर मला इन्कम टॅक्स भरावा लागेल, टॅक्स रिटर्न भरावं लागेल. पण ज्यावेळेला जास्त व्यक्ती असतील त्यावेळेला त्यांच्यापैकी एक. सेकंड, अ पर्सन मीन्स अ फर्म. अ पर्सन मीन्स अ फर्म. एखादी फर्म असेल, त्या फर्ममध्ये विविध पार्टनर्स असतील, विविध डायरेक्टर्स असतील एकत्र, तर त्यांच्यापैकी ज्याला नेमलं असेल, ही इज अ पर्सन अँड ही इज अ SSC. इफ अ कंपनी मीन्स अ पर्सन. अ कंपनी मीन्स अ पर्सन. या कंपनीला सुद्धा एक पर्सन म्हटलेलं आहे, परंतु त्या कंपनीने त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह नेमलेला असेल, त्याला SSC म्हटलेलं आहे. अ पर्सन मीन्स अ कंपनी. अ पर्सन मीन्स अ फर्म. अ पर्सन मीन्स अ सिंगल पर्सन. अ पर्सन मीन्स registered organization. If any registered organization is there which is registered in, जर धर्मदायित्वामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तशा ऑर्गनायझेशन, फर्म येतील, कंपन्या येतील, म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यावसायिक कार्य करणाऱ्या जेवढ्या काही संस्था असतील त्या सगळ्या संस्थांचा समावेश यामध्ये होतो. परंतु त्यांनी त्यांचा नेमलेला प्रतिनिधी याला SSC म्हटलेलं आहे. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टर्म SSC. इन्कम टॅक्स इज कलेक्टेड फ्रॉम द SSC. इन्कम टॅक्स हे SSC पासूनच घेतला जातो. म्हणून SSCला लक्षात ठेवा. SSC इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टर्म. हु इज SSC? यू कॅन set your mind what is by SSC. SSC कशाला म्हणायचं. सेकंड वन इज व्हेरी इम्पॉर्टंट टर्म, पर्सन. आय विल गिवन डिस्क्रिप्शन और डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द पर्सन. थर्ड वन इज असेसमेंट इयर. असेसमेंट इयर, डोंट कन्फ्यूज. इथं बऱ्याचदा कन्फ्युजन होतं आणि मी नेहमी प्रत्येक नवीन विद्यार्थ्यांना हे उदाहरण देत असतो माझ्या लेक्चरमध्ये, ज्यावेळेला ऑफलाईन असेल त्याही वेळेला. आणि हे तुम्हालाही सांगतो की जर समजा तुम्हाला सांगितलं, जुन्या याच्यामध्ये होतं, आता नाही, आता तुम्हाला प्रिंटेड उत्पन्नाचा दाखला मिळतो. जुना तो फॉर्मॅट मिळायचा, प्रिंटेड फॉर्मॅट, आणि त्याच्यावर उत्पन्नाचं तुम्हाला माहिती भरावं लागायची. तुमचं नाव, उत्पन्नाचं वर्ष, आईवडिलांची नावं, मुलांची नावं आणि सह्या असायचे. तर त्यावेळेला मुलं प्रत्येक वेळी ज्या वर्षी ॲडमिशन घ्यायचं आहे त्या वर्षीचं वर्ष उत्पन्नाचं वर्ष म्हणून लिहायचे. मित्रांनो, तुम्हाला जर विचारलं असेल तर मला सांगा, आत्ताचं वर्ष, शैक्षणिक वर्ष 2021-22 सुरू होणार आहे, सुरू झालेलं आहे, आणि तुम्ही ॲडमिशन करायला आलात आणि तुम्ही दिलं उत्पन्न दाखल्यावर उत्पन्नाचं वर्ष 21-22, चालेल का? नाही. बरेच जण 70% मुलं तिथे 21-22च लिहितात, परंतु उत्पन्न हे मागच्या वर्षीचं असतं. हे वर्ष आता सुरू झालेलं आहे, त्याचं उत्पन्न मिळालेलंच नाही. जसं फायनान्शियल इयर जर विचारलं तर आणखीनही आपले 30 ते 40% विद्यार्थी फायनान्शियल इयर 21-22 लिहितात, पण वित्तीय वर्ष पाठीमागचं ज्यावेळेला उत्पन्न मिळालेलं आहे. म्हणून इथं लक्षात ठेवा, असेसमेंट इयर. व्हॉट इज बाय असेसमेंट इयर? ज्या वर्षी उत्पन्न मोजतात त्या वर्षाला असेसमेंट इयर म्हणलेलं आहे. मोजण्याचं वर्ष, असेसमेंट, बरोबर? व्हॉट इज बाय असेसमेंट इयर? मग आता याच्यामध्ये जी व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. असेसमेंट इयर मीन्स द पिरियड स्टार्टिंग फ्रॉम April 1st and ending March 31st of the next year. बघा,
Assessment year means the period starting from 1st April ending on 31st March of the next year. आता तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज मीन बाय असेसमेंट इयर, आताचं असेसमेंट इयर कोणतं आहे रे बाबा, सांग बरं. आत्ता असेसमेंट इयर सध्या चालू कोणतं आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे असेसमेंट इयर इज 2021 to 2022. 2021 ते 2022 हे असेसमेंट इयर आहे. हे तुम्हाला पटकन बोलता आलं पाहिजे आणि सांगता आलं पाहिजे. मग आता असेसमेंट इयर जर समजलं असेल की ज्या वर्षी उत्पन्न मोजतात त्याला असेसमेंट इयर म्हणतात. थोडक्यामध्ये इन विच इयर वी कॅल्क्युलेट द इन्कम ऑफ अ असेसी इट कॉल असेसमेंट इयर, त्याला असेसमेंट इयर म्हटलं जातं. मग आता व्हॉट इन द प्रिव्हियस इयर, बिकॉज दिस टू टर्म्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू कॅल्क्युलेट द इन्कम टॅक्स. जर आपल्याला ह्या गोष्टी कळाल्या, या दोन गोष्टी, तर आपल्याला 25% इन्कम टॅक्स ॲक्ट मधल्या तरतुदी कळाल्या, कन्सेप्ट कळाल्या असं मी म्हणेल, कारण ह्याच्यावरच पूर्ण कॅल्क्युलेशन्स अवलंबून आहे मित्रांनो. म्हणून कधी पण ह्या दोन लक्षात ठेवा. पहिलं सांगितलं असेसमेंट इयर, सेकंड वन इज प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयरची व्याख्या मी आता सांगतो. द फायनान्शियल इयर इमिजिएटली प्रिसिडिंग द असेसमेंट इयर, म्हणजे ज्या वर्षीचं उत्पन्न मोजलं जातं त्याला प्रिव्हियस इयर असं म्हटलं जातं. आता जर आपण उदाहरण घेतलं की असेसमेंट इयर इज 1st of April 2021 to 31st of March 2022 is an assessment year. So what is the previous year? The previous year is 1st of April 2020 to 31st of March 2021. 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 हे प्रिव्हियस इयर आहे. म्हणजे प्रिव्हियस इयर कोणतं, तर ज्या वर्षी उत्पन्न मिळालेलं आहे, ज्या वर्षीचं उत्पन्न इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करताना, इन्कम टॅक्सची मोजमाप करताना, इन्कम टॅक्स आकारताना जे वर्षीचं उत्पन्न गृहीत धरलं जातं त्याला प्रिव्हियस इयर म्हणतात. आणि ज्या वर्षी मोजलं जातं, ज्या वर्षी असेस केलं जातं, असेसमेंट केली जाते, इट इज अ असेसमेंट इयर. आणि म्हणून प्रिव्हियस इयर ही संकल्पना थोडक्यामध्ये आपण जर म्हटलं, इट इज अ पास्ट अँड असेसमेंट इयर इज अ फ्युचर. भूतकाळातील वर्ष हे प्रिव्हियस इयर आहे, तर भविष्यकाळातील हे वर्ष हे असेसमेंट इयर आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आणि म्हणून ह्या ज्या कन्सेप्ट सांगितल्या ह्या लक्षात ठेवा. फर्स्ट वन इज ॲसेसी, सेकंड वन इज पर्सन, थर्ड वन इज असेसमेंट इयर, फोर्थ वन इज प्रिव्हियस इयर. I will repeat again these concepts and end today's lecture. First one is assessee. In the Income Tax Act section 2/7, the concept of assessee is given. Assessee means a person by whom any tax or any other sum of money is payable under this act. म्हणजे एखादी व्यक्ती जी इन्कम टॅक्स भरण्यासाठी जबाबदार आहे किंवा इन्कम टॅक्सच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही बाबी आहे त्या सर्वांसाठी जबाबदार आहे, त्या व्यक्तीला ॲसेसी म्हटलं जातं. मग पर्सन, आता ॲसेसी आलं म्हणजे त्याला कनेक्टेड पर्सन ही टर्म आली. व्हॉट इज अ पर्सन? पर्सन मीन्स अ सिंगल पर्सन. वेन अ पर्सन वर्किंग इन एनी फर्म, एनी कंपनी ॲज अ एम्प्लॉई, he also pay the income tax if he cross the limit or cross the limit of exemption of income tax. इन्कम टॅक्सची सूटची जी मर्यादा दिली त्या मर्यादापेक्षा जर त्याला उत्पन्न मिळत असेल तर तो इन्कम टॅक्स भरण्यात लागेल. म्हणून अ पर्सन मीन्स अ सिंगल पर्सन. अ पर्सन मीन्स अ HUF, अनडिवायडेड हिंदू फॅमिली.
जी हिंदू फॅमिली एकत्र कुटुंब पद्धती आहे आणखीन काही ठिकाणी, म्हणून त्याचा उल्लेख केला आहे. त्या सर्वांना न घेता त्यापैकी एक. अ पर्सन मीन्स अ पार्टनरशिप फर्म ऑफ एनी फर्म. अ पर्सन मीन्स अ कंपनी. अ पर्सन मीन्स एनी registered organization or any organization who can doing a business, it comes under a person, a term under a person. व्यक्तीची व्याख्या कळाली. व्यक्ती म्हणजे एकटी व्यक्ती, व्यक्ती म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीपैकी, व्यक्ती म्हणजे पार्टनरशिप भागीदारी फर्म संस्था असेल, व्यक्ती म्हणजे कंपनी, व्यक्ती म्हणजे संयुक्त स्कंद प्रमंडळ, व्यक्ती म्हणजे व्यवस्थापन, जी नोंदणीकृत व्यवस्थापन असेल त्या सर्वांचा समावेश यामध्ये होतो. असेसिंग अ पर्सन. देन असेसमेंट इयर. इन विच इयर द इन्कम ऑफ असेसी इज कॅल्क्युलेटेड, इट्स कॉल्ड असेसमेंट इयर. जी व्याख्या दिली त्यानुसार असेसमेंट इयर मीन्स द पिरियड स्टार्टिंग फ्रॉम एप्रिल 1st and ending on next 31st March of next year, it's called assessment year. Previous year. In which year the income is calculated. ज्या वर्षी उत्पन्न मिळालंय, assessee getting income in which year, it called previous year. The financial year immediately preceding the assessment year. असेसमेंट इयरच्या आधीचं वर्ष म्हणजे प्रिव्हियस इयर, असं थोडक्यामध्ये यामध्ये म्हटलेलं आहे. तर आज आपण 4 बेसिक कन्सेप्ट्स आणि थोडीशी इन्कम टॅक्सबद्दल माहिती घेतली. पुढच्या कन्सेप्ट्स पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेऊ. तुम्ही गुगल क्लासरूमवर तुमच्या नोट्स ह्या अपलोड केल्या जातील, त्या नोट्सही वाचन करून घ्यायच्या आहे. धन्यवाद.